वा, नमस्कार प्रसाद दादा. नमस्कार. नमस्कार सई मॅडम. मी या MH शाळेचा शिक्षक आहे. प्राथमिकला शिकवतो मी, निमिष कुलकर्णी. आणि तुम्हाला आता कळलं असेल की परमिशन मिळाले, पुन्हा एकदा शाळा ओपन होणार आहेत. आणि त्यामुळे म्हणजे छान वाटतंय, कारण आता पुन्हा एकदा हा वर्ग भरणार जो इतके दिवस रिकामा होता, 7-8 महिने रिकामा होता. पुन्हा तोच मुलांचा किलबिलाट सुरू होणार इकडे. खूप छान वाटतंय, भरून आलंय मला. आणि आता 7-8 महिने या दिवसाची एवढी वाट बघत होतो ना मी, की मला असं झालं आता कधी माझे सगळे गोड गोड गोंडस विद्यार्थी एकदाचे येत आहेत. त्याच्यामुळे आता मी आला, एक नमुना आला. किती दिवसांनी दिसली शिवाली, बहीण कुठे तुझी? सर मी बिवाली, शिवाली माझी जुळी बहीण ना सर. अरे नेहमी हा गोंधळ होतो माझा. हो सर. तू एक काम का नाही करत, तू तिच्यापेक्षा काहीतरी वेगळं करत जा ना. सर खूप एपिसोड नंतर पहिल्यांदा काहीतरी वेगळं करते सर. हे बरोबर आहे, बरोबर आहे. सर तुम्ही कधी वेगळं करणार? लॉकडाऊन नंतरच्या पहिल्याच दिवशी फटके खायचे का तुला? गप्प बस, शिवालीला बोला चल. शिवाली. वा वा वा, शिवाली बिवाली. शिवा गुड मॉर्निंग सर. अरे बापरे, हा कोण आलाय? काय रे, हे कोणते कपडे घालून आलायस तू? कोण आहेस तू? सर मी दत्तू. दत्तू? हो सर. अरे हे कोणते कपडे घातलेस तू? सर मला ते मागच्या वर्षीचे कपडे खूप फिट्ट होत होते सर. फिट्ट होत होते? हो सर. हो? तर आई मला दुसरे कपडे देत होती, तर त्यातल्या त्यात मला ही शेरवानी खूप आवडली सर. अरे काय हो, म्हणून काय शेरवानी घालून येशील तू शाळेत? लग्न समारंभ आहे शाळेत. अरे दुसरा एखादा टी शर्ट घालून यायचा ना. ए दत्तू, ते तुझ्या तोंडाला सगळं काळं काळं काय लागलंय? ए शिवाली, मला लॉकडाऊन मध्ये दाढी आली. शिवाली बिवाली, दाढी आली तुला लॉकडाऊन मध्ये? हो सर. कशी आली? पप्पांच्या रेझरने अशी उलटे सुलटे फिरवलं, मग अशी जंगल भरून एकदम दाढी आली मला. अरे कशाला नको ते उद्योग करतोस तू? आणि आज शाळेचा पहिला दिवस माहित होतं ना, मग शाळेत येताना दाढी काढून नाही येता येत तुला? नाही सर, मला भीती वाटते सर. कसली भीती वाटते? हा सर, लॉकडाऊनच्या काळात दाढी काढायला फक्त 2च माणसं घाबरत होती सर. एक मी दत्तू मोरे आणि दुसरे कोण कोण? गणेश सागडे. कोण? गणेश सागडे. फाळक्याने मारला पाहिजे तुला, कळलं का? चल आता आलायस तर बस. आपण लगेच अभ्यासाला सुरुवात करूया. सर मला सुसू आली सर. अरे शाळेत येऊन बसलाही नाहीस आणि लगेच सुसूला जायचंय तुला? कसं रे दत्तू? कसं? सर ते वर्गात बसल्यावर असा हात करून सुसूला जायचं म्हटलं ना की खूप मजा येते सर. मी सर गेल्या 7-8 महिन्यात हे खूप मिस केलं. अरे काय रे दत्तू, मुलं काय मिस करतात, तू काय मिस करतो? मुलांनी आपल्या मित्रांना मिस केलं काय शिवाली? हो सर. मग त्यांनी शाळेला मिस केलं काय बिवाली? हो सर. शिक्षकांना मिस केलं काय शिवाली बिवाली? नाही सर. हे नाही सर. मला नाही. तुम्ही रोज यायचा सर पकवायला आम्हाला ऑनलाईन शाळेत. मग ऑनलाईन शाळेत पकवायला यायचो मी, शिकवायला यायचो ना तुम्हाला. उगाच वाटेल तुम्ही बडबड करू नका उगाच. चला आपण शिकायला सुरुवात करूया चला. तो बने फने कुठे आहे दत्तू? मग आला भुंग्या. हा तोंडाने आवाज काढतो. मला तर वाटलं होतं हा ए! तोंडाने आवाज काढतो सर. हा, गुड मॉर्निंग सर. गुड ही मॉर्निंग. चिठ्ठी काय सर? कसली चिठ्ठी आहे ही? सर मला ना 8 दिवसाची सुट्टी हवी आहे. अरे काय कार्टी आहात रे तुम्ही? आल्या आल्या सूला जायचंय, 8 दिवसाची सुट्टी हवी आहे. काही मिळणार नाही सुट्टी बिट्टी, जागेवर बस. तुम्ही गप्पा बसा शिवाली बिवाली. चल बस रे लवकर. चल अभ्यास करूया आपण. सर. सर हा, आम्ही ना पोयम केली आहे सर. कोणी तुम्ही दोघींनी? हो सर. म्हणजे पाठ केली? हो सर. नाही केली पोयम नवीन केली? हा, हा. अरे वा. चल चल ये उभी राहायची, ये उभी राहा. वा शाबास. चला दोघींनी म्हणून दाखवा. हा.
1 2 3 मी आहे शिवाली, मी आहे बिवाली, आमची सोटी बहीण आहे दिवाली, आमचा मोठा भाऊ आहे मवाली, अशी आहे आमची फॅमिली. बाय 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 झाली 0 दर्जाची कविता. शून्य बापरे. काय करायचं मी यांचं हा? टाळ्या वाजवत काय करायचं. चला अजून कोणी काय केलं. सर सर हा. मी पण कविता केली सर. अरे तू कविता केलीस बाळा. हा सर. अरे तू दाढी करायची ना बाळा. कविता करायची. ऐकवा ऐकवा आपली पण कविता ऐकवा सगळ्यांना. वा मी आहे दत्तू, पुढे माझी कविता संपव तू. ये इकडे बाळा ये. वा वा. घरी गेलास ना ही जी दाढी आहे ना ती उपटून काढायची. कशी काढायची उपटून. उद्या जर ही दाढी मला दिसली ना तर मी उपटेन. बस जागे बस बस कविता करतोय. तुम्ही ना कठीण आहात सगळे. चला अभ्यास करूया आपण. बाकी काही होणार नाही तुमच्याकडून. पण चला सर हा तुमच्या बाबांच्या पाठीला गळू झालेला तो बरा झाला का? हो. तुला कसं माहित माझ्या बाबांच्या पाठीला गळू झालेलं. सर तुम्ही ऑनलाईन क्लास घ्यायचा ना तर तुमचे बाबा मागून उघडे बंब फिरायचे. अगं कार्ट्यांनो माझ्या बाबांना उघडं बघायचं म्हणून मी सुरू करायचो का तो ऑनलाईन क्लास. तुम्हाला शिकवायचो ना. हा शिकला एवढंच नाही सर, मग? तुम्हाला सांगतो आम्ही ते पण ऐकलंय. काय एनी मुडी नी मुडी आणि त्याच्यानंतर ऐकलं सर? वाटेल ते बोलू नका सगळ्या मुलांचं. नाही. बाबा, बाळा असं काही सर नव्हतं. तुम्हाला असं वाटतंय तुम्ही म्यूट केलंय पण चालू होतंय सर. आणि ऐकलं सर. अरे मग मला सांगायचं ना मी म्यूट केलं नाहीये ते. हा. रोज काहीतरी. सर तुमची ती मेहुणी गेली का शाला का. ये इकडे बाळा ये. तुला ना सारखं बोलावं लागतं मला. ये माझी मेवणी गेली का. हा, सर. इकडे बघ जरा इकडे. माझी मेवणी गेली का. हा? माझ्या मेवणीकडे लक्ष आहे तुझं. शला का नावही पाठ आहे तुला. 3 वर्ष एकाच वर्गात आहेस हे लक्ष दे आधी. नुसती दाढी वाढते वर्ग कधी वाढणार. वर्ग तोच आपला 3 वर्ष. अभ्यास करा तुम्ही. नाटकं करू नका उगाच. चल बने तुझ्यापासून सुरुवात करूया आपण. गणिताचा अभ्यास करायचा आहे. मला सांग 12 पोपट आहेत. अरे वा सर मजा आहे तुमची. काय मजा आहे यात. काय नाही सर ते ऐकायला छान वाटलं सर. म्हणजे आमच्या घरी 3 कुत्रे आहेत ना. ऐकायला मस्त वाटतं. 12 पोपट आहेत हे ऐकायला तुला छान वाटतं. मजा आहे. तुला छान वाटतं म्हणून बोलतोय मी. माझा प्रश्न आहे तो पूर्ण ऐक. एका झाडावर 12 पोपट आहेत आणि त्याच झाडाला 5 पेरू आहेत. आता प्रत्येक पोपटाला 1 पेरू मिळणार आहे. मग असं म्हणायला गेलं तर किती पेरू कमी पडले. बने शिवाली शिवाली. सर ती झोपली आहे. अगं मग उठव तिला. मला दिसतंय झोपली आहे ते. उठव तिला शिवाली. सर हीच आमची झोपायची वेळ आहे रोजची. रोजची झोपायची वेळ म्हणजे. आम्ही रोज याच वेळेस झोपायचो. अगं पण रोज आपला ऑनलाईन क्लास असायचा ना यावेळी. व्हिडिओ ऑफ करून झोपायचो. उठ उठ. सर तुम्ही माझ्याशी बोलताय सर. हो बाळा मी तुझ्याशीच बोलतोय. उभी राहा तू उभी राहा. उभी राहा. बाद झाली तुमची नाटकं. मला जरा ना हा चल 15चा पाढा बोल. 15चा पाढा बोल. 15 एके 15 हा. 15 दूने 15 त्रिक 15 दु काय चाललंय. सर माझं नेटवर्क येतंय जातंय सर. अगं बाळा आपण नाही होत मोबाईल वर. आणि बरोबर उत्तराच्या वेळीच कसं नेटवर्क जातं तुझं. हा हसू नकोस.
तुम्हाला सगळ्यांना ना कोंबडा केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही हा शिक्षा केल्याशिवाय कळणार नाही तुम्हाला. तो बघ तो बॅग खाली काढ. एकालाही लाज वाटत नाही, अभ्यास केला नाही, 6माही परीक्षेचा अभ्यास नाही, वार्षिक परीक्षेचा अभ्यास नाही, काही नाही, आणि मला सांगताय हसू नकोस शिवाली. मी मी हसू. अरे निर्लज्ज कार्ट्यांनो, हसता कसे रे तुम्ही? का हसताय? सर तुम्ही किती दिवसांनी ओरडताय सर, आम्हाला खूप मज्जा येते सर. मी खूप मिस केलं सर तुम्हाला आणि दत्तूला पण. सर आम्ही हे खूप मिस केलं सर. असं एकत्र मस्ती करायची, एकत्र डब्बा खायचा, हो सर, अंगावरती शाई टाकायची, भांडणं करायची, आणि तुमची खेटायची. फळ्यावर चित्र काढायची. अरे बाळांनो, मी पण तुम्हाला खूप मिस केलं रे, खरं आहे तुमचं. हे बघ, मला कुठे आवडत होतं, पण लॉकडाऊन होतं रे की नाही बाळांनो, मग अभ्यास तर झाला पाहिजे, त्याच्यामुळे ऑनलाईन लेक्चर्स घ्यावे लागायचे. पण मला पण तुमच्यासारखी मजा नाहीच यायची. मला पण असं वाटायचं की तुम्हाला कधी भेटणार, तुम्हाला कसं असं समोरासमोर शिकवणार, कधी शिकवणार. आणि आज एवढं बरं वाटतंय ना मला. आज मला वाटतंय की या शाळेला एक रूप आलंय. आज शाळा असल्यासारखी वाटते मला. किती बरं वाटतंय मला तुम्ही सगळे आहात तर. हा ए, आपण एक काम करूया का? एक मस्त आयडिया माझ्याकडे. आज आपण काय करूया माहितीये का? तुम्ही सगळे ना आज अभ्यास करूच नका. सर नाही सिरियसली, आज तुम्ही मजा करा, धिंगाणा करा, सर खरंच धम्माल करा. काय सांगताय? मी पण करेन तुमच्या बरोबर. पण उद्यापासून अभ्यास करायचा. हा सिरियसली. आणि आज पण मजा करताना बाजूच्या वर्गात अभ्यास चालू आहे, त्यांना डिस्टर्ब नाही झालं नाही, पाहिजे. सर. नाहीतर मग हेड प्रिन्सिपल येतात. नाही. मग माहितीये. हा मग करूया मजा. हळूहळू चला. तिथे खेळा तुम्ही, तिकडे खेळा तिकडे. खरं सांगू का प्रसाद सर, आत्ता असं वाटतंय की शाळा सुरू झाली. एवढं मिस करत होतो ना मी, जे मगाशी म्हणालो ना काय मिस करत होतो, हे सगळं मिस करत होतो मी. म्हणजे लॉकडाऊन सुरू होतं, ऑनलाईन क्लासेस चालू होते, ते सगळेच अभ्यास करत होते. ते अभ्यास मिस करतच नव्हते, ते शाळा मिस करत होते. आणि शाळेत असं सगळ्यांसमोर, असं गुरुजींसमोर बसून सगळ्यांनी एकत्र येऊन मजा करता करता अभ्यास करणं म्हणजे शाळा असते. आणि अभ्यास, माझ्या मते अभ्यास हा कधीच 4 घराच्या कोंडलेल्या भिंतींमध्ये होत नसतो, तो शाळेच्या मोकळ्या भिंतींमध्येच होत असतो असं मला वाटतं. त्याच्यामुळे आज खूप बरं वाटतंय की हे सगळे आता असे आलेत आणि असे हे कोणाचं चित्र आहे? सर तुमचं. सर सॉरी सर. चांगलंय, याचं पण काढा आता. हे काय आहे? त्याला दाढी आली आहे सर.